कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांचा प्रचार आणि प्रसार 1960 पासून केला जातो। त्यासाठी संपूर्ण देशात प्रतिनिधी नेमण्यात आलेत। अल्पबचत योजनेच्या निधीतून राज्यात विविध योजना राबवल्या जातात। मात्र हे काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या आर्थिक मागण्यांकडे केंद्र सरकारने नेहमीच दुर्लक्ष केलंय। कमिशन वाढीसह अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। त्यावर विचार विनिमय करण्यासाठी 1 जून रोजी राजारामपुरीतील सूर्या हॉलमध्ये राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष PG कुलकर्णी यांनी दिली। यावेळी दिनकर शिंदे, इस्माईल मुल्ला, सतीश सावर्डेकर, संयोगिता म्हाळप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीने महावीर उद्यानातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, अमरसिंह राजपूत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मोहब्बत सिंह देवल यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला उजाळा दिला। यावेळी दिलीप पवार, विजयसिंह जाधव, महेश मचले, बबनराव रानगे, महापालिकेचे उपशहर अभियंता अरुण गुजर, सहाय्यक अभियंता व्यंकटेश सुरवसे यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्रीय यादव चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने 1 जून रोजी कोल्हापुरात गवळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 11 वाजता पाचगाव गिरगाव रोडवरील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात हा मेळावा होणार असल्याची माहिती संयोजक युवराज गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे। पत्रकार परिषदेला दिलीप गवळी, पुष्पक चिले, सचिन महाडिक, दत्तात्रय चिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील दिलबहार तालीम मंडळाच्या वतीने शालेय मुलांसाठी फुटबॉलचं उन्हाळी शिबिर घेण्यात आलंय। 1 मे पासून सुमारे 25 दिवस शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या शिबिरात 6 ते 17 वयोगटातील सुमारे 125 मुलं सहभागी झाली होती। प्रशिक्षक शिवाजी पाटील, अजित पाटील, धनाजी सूर्यवंशी, किरण साळोखे, नेताजी डोंगरे, प्रमोद भोसले आणि सागर गुजरे यांनी शिबिरात मार्गदर्शन केलं। या शिबिराचा सांगता समारंभ नुकताच झाला। ज्येष्ठ खेळाडू शिवाजी पाटील, अजित पाटील, किरण सरनाईक यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केलं। माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या हस्ते फुटबॉलचं किट आणि प्रमाणपत्र मुलांना देण्यात आलं। यावेळी पद्माकर कापसे, प्रदीप गोते, शैलेश माने, राहुल शिराळे, राहुल चौगुले, अमोल बलुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। त्याला सलाम करण्यासाठी RPI आठवले गटाच्या वतीने कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली। जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीला बिंदू चौकातून प्रारंभ झाला। देशभक्ती जागवणाऱ्या घोषणा या रॅलीत देण्यात आल्या। राष्ट्रभक्तीपर गीतं आणि राष्ट्रगीतानं दसरा चौकात रॅलीची सांगता झाली। यामध्ये अविनाश शिंदे, नंदा भास्कर, संजय लोखंडे, प्रदीप मस्के, सचिन मोहिते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। इराणी खणीत एका तरुणीनं उडी मारल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उडी मारून गटांगळ्या खाणाऱ्या तरुणीला सुखरूप बाहेर काढलं। तिला उपचारासाठी तातडीनं CPR मध्ये दाखल करण्यात आलं। फायरमन सौरभ पाटील, चालक रमजान पटेल, प्रशिक्षणार्थी फायरमन ऋषिकेश पवार, अवधूत संगपाळ यांनी ही कामगिरी केली।